वडगाव शेरी भागामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारावर दगडफेक करण्यात आली। उमेदवार नाना भानगिरेंच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। सारिका पवार यांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली। गाडीवर हल्ला करणाऱ्यांना शोधून काढा, नाना भानगिरे यांनी ही मागणी केलेली आहे। त्या बैठकीच्या दरम्यानमध्ये मी भाषण करत असताना काही अज्ञातवाद्यांनी काही विरोधकांनी मला वाटतं त्या माझ्या गाडीवर दगडफेक केली। त्याचबरोबर आमच्या उमेदवार आहे सारिकाताई पवार त्यांच्याही समोर दगड पडला आणि त्याच्या हाताला त्या ठिकाणी दगड लागलेले। मी गाडीत बसल्यानंतर सारिकाताईने सांगितलं की मला गाडीवर हाताला दगड लागलाय। आमच्या ड्रायव्हरने बी सांगितलं की आपल्या गाडीवर कुणीतरी हल्ला केला। त्यानंतर मी संबंधित आमचे काळे बोराटे नगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी.आय. मानसिंग पाटील यांच्याकडे तक्रार केलेली। भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजप आमदारांचा राडा पाहायला मिळाला। आमदार महेश चौगुले, माजी महापौर विलास पाटलांच्या समर्थकांचा राडा पाहायला मिळतोय। माजी महापौर प्रतिभा पाटलांच्या सभेत हा राडा झाला। महेश चौगुले समर्थकांची सभेत घुसून महिलांना शिवीगाळ जी आहे ती करण्यात आल्याचा आरोप होतोय। प्रतिभा पाटील महिला समर्थकांची निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती पाहायला मिळते। आता आमचं भाषण चालू असताना त्या लोकांना यायची काही गरज नाही। त्यांची भाषणं चालू असतात, आम्हाला शिव्यागाळी करतात, आमचे आई वडील काढतात, आमचं घराणं काढतात। आम्ही जातो का तिथे त्या भाषणांमध्ये का तुम्ही आमच्यासाठी काय बोलतात? मग त्या भावेश पाटीलने आमच्या सभेमध्ये यायची काही गरज नव्हती आणि ती पण बाहेरची मुसलमान पोरं होती माहिती नाही। एवढी 10-12 पोरं तो तिथे घेऊन येऊन आमच्यावर दमदाटी करायला लागले। मुंबईच्या पवई चांदिवलीमध्ये भाजपा ठाकरेंच्या शिवसेनेत राडा झालेला आहे। भाजपा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळते। तर पवईच्या चांदिवलीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। मुंबईच्या पवईमध्ये चांदिवलीमध्ये भाजपा ठाकरेंचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य जी आहेत ती तिथली आहेत। तर मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशींवर हल्ला झाला। वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरमध्ये प्रचारादरम्यान अज्ञातांनी हा हल्ला केलेला आहे। सालीम कुरेशी यांना सध्या रुग्णालयामध्ये नेतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। हाजी सालीम कुरेशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। हाजी सालीम कुरेशी हे वॉर्ड नंबर 92 चे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। इलेक्शन कमिशनची लोक असतात, पोलीस असतात आणि त्यावेळी ही घटना घडणं एकदम चुकीचं आहे। आता त्याची चौकशी पोलीसवाले करतील। त्यांना 4-5 ठिकाणी वार झालेले आहेत पोटावर आणि त्यांची जी सर्जरी वगैरे चालू आहे आतमध्ये। तिकडचे DCP आले आहेत, इकडचे स्थानिक DCP पण इकडे आहेत, क्राईम ब्रांचची लोक आहेत। प्रॉपर अँगलने तपास होईल। तर माझ्या वाहनावरही 6 गोळ्या झाडल्या होत्या। आजही लोक रोज धमक्या देतात। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवैसींची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। हल्लेखोरांवर ओवैसींनी जे आहे तो निशाना साधला। ये लोग जो आज इम्तियाज जलील की गाड़ी पर हमला किए, याद रखो प्यारे, तुम बच्चे हो अभी। तुम जो हो ना बरसात के मेंढक हो मेरे सामने। मेरी गाड़ी पर 6 गोलियां चली। मैं कोई चमन में चलकर यहां तक नहीं आया हूं। जेल को जाना पड़ा, पुलिस की लाठियां खाना पड़ा। रोज लोग मुझे धमकी देते हैं, ऐसा मत करो। तुम मारना चाहते, मैं जानता हूं। तुम जालिम हो, तुम मार सकते। हम बचाने वाले हैं, तुम मारने वाले हो। इम्तियाज जलीलांनी केलेले आरोप अतुल सावेंनी फेटाळलेले आहेत। हल्ला झालेल्या भागात भाजपचा उमेदवार नाही। जलील यांच्यावरती त्यांच्याच पक्षातील लोकांनी हल्ला केल्याचं अतुल सावेंनी म्हटलं। ज्या भागात त्यांच्यावर हल्ला झाला त्या भागात भारतीय जनता पार्टीचा कोणीही उमेदवार नाही आणि ज्यांनी हल्ला केला ती सगळी लोक त्यांच्याच पक्षातली मंडळी आहेत, ज्यांना तिकीट दिलं नाही,
त्या लोकांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे.